वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग ऍक्च्युली आज मी तुम्हाला फिटिंग कशी टाकायची हे सांगणार आहे। बऱ्याचदा काय होतं की फिटिंगची लाईन सरळ येत नाही, त्याचबरोबर मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात, फिटिंग कशी टाकावी हेही कळत नाही। तर फिटिंग टाकणं फक्त आपण लास्ट स्टेपच नसते की फिटिंग टाकले, तर फिटिंग टाकण्यासाठी आणि फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी शोल्डर जोडण्यापासून बाही कशी जोडावी, बाही जोडताना कशा पद्धतीने चेकिंग करावं, त्याचबरोबर फिटिंगसाठी साईडची जी काही टीप असते ती कशी टाकावी, कुठले पॉइंट कसे मॅच करावे, मुंडा म्हणजे पुढचा भाग मागचा भाग बरोबर आहे की नाही। बरेचसे कमेंट्स असतात की पुढचा भाग आणि मागचा भाग कमी जास्त होतो, फिटिंगची लाईन चुकते। तर हे कशामुळे होतं की आपण साईड पार्ट जो असतो ना तर तो चेक करत नसतो आणि तुम्ही डायरेक्ट सरळ सरळ स्टिच करतात आणि त्यामुळे पुढचा मागचा भाग कमी जास्त होतो, मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात आणि महत्त्वाचं म्हणजे फिटिंगच चुकते, लाईन सुद्धा सरळ येत नाही। सो त्यासाठी काय करायचं, कुठल्या स्टेप बाय स्टेप करत ब्लाउज स्टिच करावा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर आज आपण शोल्डर जोडण्यापासून बाही कशी जोडावी, ती बाही जोडण्याच्या आधी कुठले पॉइंट चेक करायचे असतात, त्यानंतर फिटिंग टाकण्याच्या वेळेस कुठले पॉइंट चेक करायचे हे सगळं सविस्तर सांगणार आहे। कारण हुक लूप पट्टी आपली सेंटरला असते तर ती सुद्धा बऱ्याचदा होतच नाही, तिरका वगैरे ब्लाउज होतो। सो सविस्तर माहिती सहित आज आपण ह्या ब्लाउजला फिटिंग टाकणार आहोत, ती सुद्धा एकदम परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित। सो वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला, छानशा म्हणण्यापेक्षा खूपच इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला फिटिंग टाकण्यात कुठलाही ब्लाउज असो, कुठलाही पॅटर्नचा असो, कटोरी असो, प्रिन्सेस, 4 टक्स, 3 पीस, बोटनेक, कुठलाही तुम्हाला फिटिंग टाकण्यात काहीच प्रॉब्लेम नक्कीच येणार नाही। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज आणि हा बऱ्यापैकी आपला याआधी ऑलरेडी स्टिच झालेला आहे। आता महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे शोल्डर जोडणे, त्याचबरोबर बाही जोडणे आणि फिटिंग टाकणे। तर इथे तुम्ही बघू शकतात की बाही सुद्धा अस्तर वगैरे जोडून रेडी झालेला आहे। त्यानंतर आपला ब्लाउजचा हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सुद्धा रेडी आहे आणि ब्लाउजचा जो काही पुढचा भाग आहे ना तर तो सुद्धा इथे स्टिच करून झालेला आहे। सो बाहीचा, त्याचबरोबर हा जो काही पुढचा पार्ट आहे, बॅक पार्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाउजची संपूर्ण डायरेक्ट कपड्यावरची कटिंग। तर या सगळ्यांची व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेले आहे, तर त्याची प्लेलिस्ट मी बनवते आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला एकाच ठिकाणी ह्या ब्लाउजची कटिंग, बॅक पार्ट आणि पुढच्या पार्टचे व्हिडिओ मिळून जातील। आता सगळ्यात आधी आपल्याला इथे जे काही आहे तर ते शोल्डर जोडणं आहे, फिटिंगच्या आधी महत्त्वाचा पॉइंट। तर बघा, आपला जो काही बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने आपल्याला इथे सरळ ठेवायचा असतो आणि त्यानंतर ब्लाउजची जी काही उंची आहे तर त्या उंचीची इथे मार्किंग करायची आहे। तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे 13 इंच। तर ह्या पद्धतीने मी इथे 13 इंचाला मार्किंग करून घेते, म्हणजे जिथे मार्किंग करू ना तर बरोबर तेवढंच मार्जिन ठेवत आपल्याला शोल्डर जोडता यावं यासाठी। ठीक आहे, त्याचबरोबर आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी मार्किंग करून घेते आणि इथे ही जी काही लेस लावलेली आहे यामध्ये मध्ये मोती आहेत तर ते आपले सुई खाली यायला नको, नाही तर सुई तुटू शकते। तर ते मोती सुद्धा मी काढून घेते, जेवढे आपले टीप मारताना खाली येतील ना तेवढे। ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा एकदम सिंपल आहे, गोल गळा आहे, छान अशी डिझायनर लेस लावलेली आहे आणि फिनिशिंग तर खूप सुंदर आलेली आहे। सो याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी, कारण बऱ्याचदा आपल्याला गोलगळ्याची मार्किंग, कटिंग, स्टिचिंग आणि फिनिशिंग सहित कसं स्टिच करावं हे सुचत नाही, तर एकदम 5 ते 10 मिनिटात हा पार्ट आपला रेडी होतोय। तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा, म्हणजे फिनिशिंग सहित गोल गळ्यावरचा बॅक पार्ट कसा रेडी करायचा तर हे तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, तर बघा, दोन्ही साईडचे जे काही मोती होते जे शिलाईमध्ये येणार आहेत तर ते इथे मी काढून घेतलेले आहेत आणि यानंतर आता जो काही पुढचा पार्ट आहे तर तो त्यावर आपल्याला उलटा ठेवायचा आहे, म्हणजे बॅक पार्ट सरळ, त्यावर पुढचा पार्ट उलटा आणि जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन ठेवत इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे। तर बघा, शोल्डरला स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि पूर्ण शोल्डरला सुद्धा आपण इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि आपलं शोल्डर सुद्धा खराब व्हायला नको, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। कारण बऱ्याचदा काय होतं, बाही जोडताना सुद्धा शिलाई निघण्याचे चान्सेस असतात, त्याचबरोबर बऱ्याचदा गळ्याच्या साईडने सुद्धा निघू शकतात। सो त्यामुळे हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, तर तो फॉलो करा। त्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा स्टार्टिंग एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि शोल्डर जोडून घ्यायचं आहे, म्हणजे जिथे मार्किंग केलेली आहे तर जवळजवळ अर्धा इंच एवढं मार्जिन राहतं, तर तेवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे शोल्डर आपण फायनली जोडून घेतलेला आहे।
आता बघा यानंतर काय करायचं आहे, शोल्डर जोडून झालेलं आहे फायनली, आणि मग ते सरळ करून बघायचं आहे आपल्याला की जर पुढचं मागचं कुठे कमी जास्त होतंय का, तर हे तर एकदम प्रॉपर असं व्यवस्थित आहे. जिथे थोडं किंचित कमी जास्त असेल तर तिथे आपण कट करून घेऊयात. तर बघा एक लाईन पेक्षा पण एकदम किंचितसं इथे कमी जास्त वाटतंय, तर तेवढं मी फक्त कट करून ते मॅच करून घेतलं. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला परफेक्ट शोल्डर कसं जोडायचं हे सहजच लक्षात आलं असेल. या पद्धतीने जर शोल्डर जोडलं तर गळाही लूज पडत नाही आणि शोल्डर सुद्धा उतरण्याचे चान्सेस हे नक्कीच राहत नाही. ठीक आहे, यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे बाही जोडणे. आता बाही जोडण्याच्या आधी आपल्याला ही स्टेप फॉलो करावी लागते, ती म्हणजे हुक पट्टी बरोबर सेंटरला ठेवायची आणि ती कमरेच्या साईडला कुठपर्यंत येते तिथे मार्किंग करायची. तीच मार्किंग पुढे कंटिन्यू तिरकी करायची आहे बघा या पद्धतीने. आणि सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला जे काही आपलं हुक लूप पट्टीच्या साईडचं आहे ना, तर ते सुद्धा तसंच मेजर करायचं आहे. इकडच्या साईडने बघा पुढचा भाग एक लाईन एक्स्ट्रा होता तर तो कट करून घेतला. आता लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायचं आहे आणि कमरेच्या साईडपर्यंत कुठपर्यंत येते तिथे मार्किंग करायची आणि ती मार्किंग तिरकी बघा बरोबर मुंड्यापर्यंत जॉईन करून लाईन ड्रॉ करायची आणि एक लाईन तरी हे किंचितचं एक्स्ट्रा असतं तर तेवढं ते दोन्ही साईडचं कट करून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे बाही जोडण्याच्या आधी हे आपल्याला चेक करायचं असतं. आता जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे तर ते तर आपल्याला कट करायचं आहे, पण ते आपण फिटिंगच्या वेळेस करू. त्यानंतर बघा बाहीला सेंटरला बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे आणि जेवढी बाही लांबी असेल त्याची मार्किंग इथे करायची आहे. तर जवळजवळ अर्धा इंच वरच्या साईडला मार्जिन राहतं, म्हणजे तेवढं मार्जिन ठेवत आपण इथे हे जोडून घेऊ शकू. तर 4.5 ब्लाऊजची म्हणजे ही जी काही बाही आहे त्याची मार्किंग आहे म्हणजे बाही लांबी, सो ती मार्किंग करून घेतली. आतल्या साईडला सुद्धा केलेली आहे जेणेकरून स्टिच करताना इझी जावं. ठीक आहे, आता हा पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा, त्यावर बाही ठेवायची आणि सगळ्यात आधी ती चेक करून घ्यायची आहे की ती आपल्याला बरोबर पुरत आहे की नाही. कमी जास्त असेल तर मग तसं बघायला. ठीक आहे, तर बघा मग ती आपल्याला व्यवस्थित पुरते. किंचितशी दोन्ही साईडला ती एक्स्ट्रा आहे, तर बघा मग दोन्ही साईडला ती किंचितचं थोडंसं एक्स्ट्रा ठेवत आणि जेवढी बाही लांबीची मार्किंग केली होती तर ते केल्यानंतर जेवढं मार्जिन उरतंय तर तेवढं मार्जिन पकडत आपल्याला ही बाही इथे जोडून घ्यायची आहे. तर जवळजवळ अर्धा इंच एवढं मार्जिन आहे. महत्वाचा पॉईंट आहे, बाही जोडताना अजिबात खेचायचं नाहीये, अतिशय व्यवस्थित सावकाश थोडं थोडं पकडत आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची आहे. कारण दोन्ही पार्ट गोलाकार आहे आणि जिथे पार्ट गोलाकार असतो तिथे कपडा स्ट्रेचेबल असतो आणि तो खूप ताणू शकतो आणि ताणलेला वर काय होतं एक्स्ट्रा होतो पार्ट आणि खूप एक्स्ट्रा झालेला आपण जर कट केलं तर आपल्याला फिटिंगला 100% प्रॉब्लेम येतो. त्यामुळे न खेचता बाही जोडायची. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही बाही जोडून घेतलेली आहे आणि एकदा हे चेक करायचं आहे बरोबर मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित येत आहे की नाही. जिथे मार्किंग केली होती कमरेच्या साईडला ते व्यवस्थित मॅच होत आहे की नाही. तर इथे किंचितचं होत नव्हतं कारण की हा थोडासा पार्ट बघा खाली सरकला होता, तर तुमचं पण तसं होऊ शकतं. तर ते चेक करायचं. मग तर मी एवढ्या जागेत पुन्हा व्यवस्थित टिप मारून घेते जेणेकरून मुंड्यातले जॉईंट खालीवर व्हायला नको आणि फिटिंगला सुद्धा प्रॉब्लेम यायला नको यासाठी. तर बघा मग पुन्हा एकदा आपण चेक करून बघूया. तर मुंड्यातले जॉईंट साईड पार्ट एकदम प्रॉपर असं व्यवस्थित एकावर एक आलेला आहे. ठीक आहे, तर बघा मग एक साईडचं प्रॉपर झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण इथे दुसऱ्या साईडची बाही सुद्धा जोडायला सुरुवात करूयात. तर बघा मग इथे सुद्धा बरोबर सेंटर वगैरे पासूनच शक्यतो मोजायला सुरुवात करायची आणि इथे सुद्धा आता साधारणतः 2-3 लाईन आपली बाही ही एक्स्ट्रा असणारच आहे. सो मग ती बरोबर एक्स्ट्राची स्टार्टिंगला सोडून द्यायची आणि म्हटल्याप्रमाणे साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे. तर अतिशय सावकाश बाही पकडायची आहे, न खेचता. गोलाकार पार्ट आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण ह्या चुका तुम्ही करतात आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ब्लाऊज परफेक्ट स्टिच केलेला आहे, मग तो फिटिंगला का व्यवस्थित बसत नाहीये किंवा बाही का प्रॉपर नाहीये, खेचल्यासारखी का होते. तर ह्या सगळ्या गोष्टीचं कारण हे असतं की आपण बाहीच व्यवस्थित जोडलेली नसते. त्यामुळे व्यवस्थित मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या फॉलो करून तुम्ही बाही जोडा. नक्कीच तुमची बाही सुद्धा एकदम छान अशी परफेक्ट रेडी होईल. तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे आपण ही बाही जोडून घेतलेली आहे. ठीक आहे, आता ही बाही जोडल्यानंतर सुद्धा जसं स्टार्टिंगला म्हणजे एक साईडची बाही जोडल्यानंतर आपण साईड पार्ट चेक केलं होतं, तर इथे सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे की मुंड्यातले जॉईंट वगैरे व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही तर ते एकदा चेक करून घ्यायचं. तर इथे सुद्धा बघा किंचितशी आपल्याला थोडीशी बाहेरच्या साईडने टिप मारावी लागणार आहे, तर तेवढी मी इथे मारून घेतली. आता ही मारल्यानंतर पुन्हा मी चेक करणार आहे. तर हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही सुद्धा या स्टेप बाय स्टेप फॉलो करतच बाही जोडायची आहे म्हणजे तुमची सुद्धा फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर सरळ येईल, मुंड्यातले जॉईंट सुद्धा खालीवर होणार आहे. ते फायनल झाल्यानंतर दोन्ही साईडच्या बाहीला अजून एक टिप मारायची म्हणजे बाहीला डबल टिप देऊन घ्यायची जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे किंवा ब्लाऊज लवकर खराब होण्याचे चान्सेस राहत नाही.
तर बघा मग अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे ही बाही जोडून घेतली, म्हणजे डबल टिप देऊन घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची जी काही बाही आहे तर तिथे सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची. तर तुमची सुद्धा बाही डिझाईनची असो, सिंपल असो, छोटी असो, मोठी असो, कशीही असो, बाहीला डबल टिप देऊनच घ्यायची असते. तर बघा मी संपूर्ण ब्लाऊज स्टिच करताना जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तर तिथे तिथे तुम्ही आठवणीने आवर्जून डबल टिप द्यायची आहे. ठीक आहे. तर बघा इथपर्यंत आता आपलं फायनली स्टिच झालेलं आहे, म्हणजे शोल्डर जोडून झालेलं आहे ते सुद्धा एकदम प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित, आणि त्याचबरोबर बाही सुद्धा. यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे आपल्याला ब्लाऊजला टाकायची आहे फिटिंग. तर बघा मग साईड फिटिंगच्या आधी आपल्याला ब्लाऊज सरळ असताना साईडला एक टिप मारून घ्यायची असते, जिथे आपण मार्किंग केलेली असते तिथेच, म्हणजे फिनिशिंग छान येते. तर बघा किंचितची बाही आपली एक्स्ट्रा होती तर मी बरोबर मुंड्याला मॅच करत एकदम कडेकडेने टिप मारायची आहे, आणि ही जी काही आपण आधी मार्किंग केलेली होती बरोबर तिथेच, आणि इथे डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घेतलेला आहे. आता ही टिप मारल्यानंतर जे काही आपली थोडीशी बाही किंवा साईड पार्ट जो काही एक्स्ट्राचा असेल तो कट करायचा. त्याआधी दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी इथे टिप मारून घेते. पुन्हा सांगते, कमरेच्या साईडला वगैरे बघा बाही जोडण्याच्या आधी जिथे मार्किंग केली होती ना बरोबर त्याच लेवलमध्ये त्याच लाईन मध्ये आपल्याला इथे टिप मारून घ्यायची, आणि ही टिप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. आणि त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं जे काही आहे थोडंफारच आहे, जास्त नाहीये. कमरेच्या साईडला शक्यतो ते किंचितचं एक्स्ट्रा असतंच, आणि बघा ते कट केलं किती सरळ असा तो पार्ट रेडी झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण इथे एक्स्ट्राचं कट करून घेऊयात, आणि फायनली एकदम परफेक्ट प्रॉपर दोन्ही साईडचे एकदम सरळ असे हे पार्ट आपले रेडी झालेले आहे. मुंड्यातले जॉईंट सुद्धा एकदम बरोबर एकावर एक आलेले आहे. इथपर्यंत जर प्रॉपर केलं तर पुढची फिटिंग पण नक्कीच बरोबरच येईल. आता आपण ब्लाऊज उलटा करून तिथे फिटिंग टाकून घेऊयात. तर बघा मग व्यवस्थित तो उलटा करायचा आहे आणि साईडला एकदम कडेकडेने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे, कारण आता आपण जी फिटिंग टाकणार आहोत ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथपर्यंत जे सांगितलं शोल्डर बाही जोडण्यापासून सगळं, त्याचबरोबर आता ही लास्ट स्टेप आहे ती म्हणजे फिटिंग. तर सेंटरला एक मार्किंग करून घेतली बघा, आणि आता बरोबर हुक पट्टी आपल्याला सेंटरला ठेवायची आहे, आणि लूप पट्टी 1 इंच एक्स्ट्रा असते तर ती सोडून सेंटरला मॅच करायची आहे, आणि हे पार्ट्स इथे साईडला एकदम व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली फिटिंग चुकायला नको. थोडी जरी फिटिंग चुकली तरी ती एकतर टाईट किंवा लूज होऊ शकते त्यामुळे. ठीक आहे. आणि हे ह्या पद्धतीने ठेवल्यावर आता आपल्याला सेंटरला एक पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून फिटिंग टाकताना ते हलायला नको, कारण ब्लाऊज घातल्यानंतर बरोबर हुक लूप पट्टी ह्या पद्धतीने एकावर एक येणार आहे, ते सुद्धा एकदम मध्यभागी. ठीक आहे. त्यामुळे इथे मी खाली आणि वरती अशा 2 पिना टोटल लावून घेते, आणि आता आपण इथे फिटिंग टाकायला सुरुवात करूया. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला छातीची घडी जी असते त्याची मार्किंग करायची असते. तर बघा जेवढी काही तुमची छाती असेल म्हणजे 32 तर त्याचा चौथा भाग घ्यायचा. आता इथे 33 होती, कटिंग करताना आपण 32 टाकलं होतं, पण मी म्हटलं होतं की फिटिंगच्या वेळेस आपल्याला 33नेच फिटिंग टाकायची आहे. तर मग इथे बघा 32चा जो काही चौथा भाग आहे तर तो 8 होतो, पण इथे 33 आहे. त्यामुळे मग आता आपल्याला इथे मार्किंग करताना जो काही 1 इंच वरचा एक्स्ट्रा आहे ना तर त्याचा चौथा भाग म्हणजे पाव म्हणजे 2 लाईन एक्स्ट्रा, म्हणजे इथे आपल्याला 8.25 इंचाला मार्किंग करून घ्यावा लागेल. तर बघा मग 8.25ची मार्किंग करायची आहे. तर हुक पट्टी जवळ आपल्याला आता इथे टेप ठेवून घ्यायचा आहे, आणि बघा मग मी इथे बरोबर 8.15ला मार्किंग केली. आता काय करायचं, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला मार्किंग करायची आहे, पण आपला टेप आपल्याला 1 इंच लूप पट्टी सोडून ठेवायचा आणि मग 8.15ला मार्किंग करायची. ठीक आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. सेम त्याच पद्धतीने आता कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची. तर बरोबर हुक पट्टीपासून टेप ठेवायचा आहे, आणि 6.25 इंचाला आपण मार्किंग करून घेऊयात. तुमची जी कमर असेल त्याचा सुद्धा तुम्ही चौथा भाग घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने लूप पट्टी 1 इंचाची सोडून टेप ठेवायचा आहे, आणि मग 6.25ला मार्किंग करायची आहे. ठीक आहे. कारण लूप पट्टी आतल्या साईडने जाते त्यामुळे तेवढा पॉईंट फॉलो करायचा. त्यानंतर दंडघेर जेवढा असेल त्याचं निम्म घ्यायचं आहे. तर बघा मग मी इथे 6ला मार्किंग केली. 12चा दंडघेर होता तर त्याचा निम्म 6. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा दंडघेर 6 इंचाची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. बघा इथे सुद्धा मी मार्किंग करून घेतली. आता दंडघेर, छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग हे 3 पॉईंट आपल्याला जॉईन करत इथे फिटिंगची लाईन ड्रॉ करायची. त्याआधी एकदा इथे आपण फिटिंगचा मुंडा सुद्धा चेक करून घेतला की जी मार्किंग आहे तर ती बरोबर त्याला मॅच होत आहे की नाही. तर ती बरोबर अशी आपली मॅच होते. एक लाईन थोडंसं इकडे होते, सो मग फिटिंग टाकताना एक लाईन थोडंसं पुढच्या साईडने आपण ते टाकणार आहोत. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा मी इथे चेक करून घेतलेला आहे, आणि यानंतर आता पट्टीच्या साहाय्याने बघा दंडघेर आणि हा पॉईंट जॉईन केला, आणि हा
तर बघा एकदम प्रॉपर परफेक्ट अशी फिटिंगची लाईन आपली इथे आलेली आहे. याचाच अर्थ आपली कटिंग आणि आतापर्यंतची स्टिचिंग एकदम बरोबर आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता फिटिंगची लाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊयात आणि नक्कीच आता याच्यातले मुंड्यातले जॉईंट सुद्धा वर खाली होणार नाही आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित परफेक्ट फिटिंग सहित आपला इथे हा ब्लाउज रेडी होणार आहे. तर बघा फिटिंगची लाईन इथे ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपण टीप टाकून घेऊयात, म्हणजे जी काही आपण लाईन ड्रॉ केलेली आहे बरोबर त्यावरच. तर स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. त्यानंतर बरोबर बघा इथे मुंड्याच्या तिथे ते जे काही जॉईंट आहे बाहीचे तर ते एकतर खाली एक तर वरती असं फोल्ड करायचं आहे, जेणेकरून आपल्या फिटिंगला तिथे मुंड्याच्या साईडला कुठे प्रॉब्लेम यायला नको यासाठी. ठीक आहे. आणि मग कंटिन्यू बरोबर आता मी खालचं सुद्धा व्यवस्थित मॅच करत सरळ पकडून घेते आणि म्हटल्याप्रमाणे जी काही चॉकच्या साईडने लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरच मी टिप टाकून घेतली आणि इथे लास्टला सुद्धा डबल टिप देऊन लॉक केलं. तर बघा मग फायनली एक साईडची टिप टाकून झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी बरोबर डबल टिप देऊन इथे टिप टाकून घेते. ठीक आहे. तर लक्षात राहू द्या, आतापर्यंत मी ज्या पद्धतीने फिटिंगची लाईनची मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा आणि जी लाईन ड्रॉ केली बरोबर त्यावरच फिटिंग टाका. एकदम प्रॉपर अशी फिटिंगची लाईन तुमची नक्कीच येईल. मी सांगितल्याप्रमाणे कटिंग स्टिचिंग करून तर बघा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज नक्कीच येईल. ठीक आहे. त्यानंतर पाव इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला दोन्ही साईडना 3-3 टिपा तरी एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या असतात. म्हणजे जेव्हा कस्टमरला कधी वाटेल की आपल्याला तिथे ब्लाऊज टाईट होतोय किंवा लूज होतोय तर ते म्हणजे ओपन करायला चान्सेस राहावे यासाठी. सो कुठलाही ब्लाऊज असो हे कॉमन आहे की फिटिंगची परफेक्ट एक टिप मारून झाली की त्याच्या साईडला आपल्याला पाव इंचाच्या 2-3 टिपा मारून घ्यायच्या असतात. ठीक आहे. तर बघा मग फायनली दोन्ही साईडला एक्स्ट्राच्या टिपा मारून घेतलेल्या आहे मी आणि आता आपण हा ब्लाऊज सरळ करून बघूयात, म्हणजे फिटिंग वगैरे कशी आलेली आहे तर हे आपल्या सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा मुंड्यातले जॉईंट, फिटिंगची लाईन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग हे सगळंच खूप सुंदर आलेलं आहे. बघा बघितल्यावरच लक्षात येते की फिटिंगची लाईन, मुंड्यातले जॉईंट एकदम प्रॉपर असे सरळ आलेले आहे. याचाच अर्थ आपण एकदम प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित हा प्रिन्सेस 33 साईजचा संपूर्ण ब्लाऊज स्टिच केलेला आहे. मी पुन्हा सांगते, या संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आता कटिंग तर डायरेक्ट कपड्यावर केलेली आहे. तर कटिंगचा व्हिडिओ पुढचा भाग कसा प्रॉपर फिनिशिंग सहित जोडायचा, त्यात हुकलूक पट्टी आली, गळा गोल होत नसतो बऱ्याचदा, तर त्यासाठी काय करायचं तर हे सगळ्या व्हिडिओचं म्हणजे या सगळ्या स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी याआधी आपल्या याच चॅनलवर म्हणजे सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून हा संपूर्ण ब्लाऊज तुम्हाला व्हिडिओ बघून एकदम परफेक्ट असा सहज स्टिच करता येईल. आणि म्हटल्याप्रमाणे बघा फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे. प्रिन्सेस ब्लाऊजचा पफ वगैरे सुद्धा एकदम प्रॉपर असा आलेला आहे आणि नक्कीच हा ब्लाऊज आपल्याला फिटिंगला खूप सुंदर बसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं फिनिशिंग, तर फिनिशिंगच्या ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल आणि नक्कीच फिटिंगला सुद्धा छान बसेल. आणि फिटिंग फिनिशिंग सहित जर ब्लाऊज छान असेल तर कस्टमर तुमचे नक्कीच वाढतील. सो अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग या पद्धतीने पटापट कटिंग स्टिचिंग तुम्ही नक्कीच करून बघा. आणि बघा अजून एक महत्त्वाचं म्हणजे या ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे तर हा सिंपल गोलगळा आहे, पण यावर आपण डिझायनर मोती असलेली लेस यूज केलेली आहे, कारण कस्टमरला साधी सिंपल हवं होतं. सो जर तुमचा पण कस्टमर असा असेल त्याला सिंपल गोलगळा हवा असेल, छान लेस लावायची असेल आणि गोलगळ्यात सुद्धा डीप नेक जर असेल तर बऱ्याचदा शोल्डर वगैरे उतरतं. सो त्याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. सो तो तुम्ही बघा, म्हणजे सिंपल असा गळा जर असेल तर तो सुद्धा कसा स्टिच करावा ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित टक्स वगैरे सगळंच, तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा मग आज फायनली मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे तर ते आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल, कारण की असंही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो मी आज जे शिकवलं आहे, ज्या पद्धतीने शिकवलं आहे तर तसं तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.